नमस्कार मित्रांनो, ड्रीम वर्दी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सुरू करत आहोत बेसिक मॅथ्स पार्ट 2 आणि आजचा आपला विषय आहे संख्यांचे प्रकार. हा व्हिडिओ खास करून SSC-GD, पोलीस भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे. मित्रांनो, गणितामध्ये जर पाया मजबूत नसेल तर पुढचे प्रश्न समजणं खूप अवघड होतं. म्हणूनच या सिरीजमध्ये आपण गणित अगदी बेसिकपासून सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह शिकणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत संख्या म्हणजे काय, संख्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि परीक्षा दृष्टीने कोणती गोष्ट महत्त्वाची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढच्या सर्व गणिती टॉपिकचा बेस इथूनच होणार आहे. जर हा भाग नीट समजला तर पुढे सर्व पार्ट तुम्हाला खूप सोपे वाटतील. चला तर मग वेळ न घालवता संख्यांचे प्रकार या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण रोज संख्यांचा वापर करत असतो. पैसे मोजताना, वेळ पाहताना, वय सांगताना किंवा अंतर मोजताना सगळीकडे संख्याच वापरल्या जातात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्या संख्या सारख्या नसतात. मित्रांनो, गणितामध्ये संख्येचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि प्रत्येक प्रकाराचा वापर वेगवेगळा असतो. परीक्षेत बऱ्याच वेळा थेट उदाहरण न विचारता ही संख्या कोणत्या प्रकारात येते किंवा मूळ आणि संयुक्त संख्या यामधला फरक ओळखा, असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे परीक्षेत फरक विचारला जातो. जर संख्यांचे प्रकार नीट समजले नाहीत तर सोपा प्रश्न सुद्धा चुकू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे सर्व महत्त्वाचे प्रकार एका मागोमाग एक शिकणार आहोत. आज आपण प्रत्येक प्रकार उदाहरणांसह सोप्या भाषेत आणि परीक्षा दृष्टीने समजून घेणार आहोत. म्हणून हा भाग लक्ष देऊन बघा, कारण इथूनच पुढच्या गणिताचा मजबूत पाया तयार होणार आहे. आता आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय ते समजून घेऊया. मित्रांनो, ज्या संख्यांचा वापर आपण मोजण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ, एक पेन, 2 पुस्तके, 3 विद्यार्थी. अशा प्रकारे मोजताना ज्या संख्या वापरतो त्या सगळ्या संख्या नैसर्गिक संख्या असतात. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा अनंतपर्यंत संख्या आहेत. 1 पासून ते अनंतपर्यंत संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. या संख्यांची शेवटची मर्यादा नसते, त्यामुळे नैसर्गिक संख्या अमर्यादित असतात. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 0 ही संख्या नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे परीक्षेमध्ये हा मुद्दा खूप वेळा विचारला जातो आणि विद्यार्थी इथेच चूक करतात. म्हणून लक्षात ठेवा, मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 1 पासून सुरू होणाऱ्या आणि 0 नसलेल्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. हा मुद्दा नीट समजून घेतला तर पुढचे प्रकार समजायला खूप सोपे जातील. आता आपण पूर्ण संख्या म्हणजे काय हे समजून घेऊया. मित्रांनो, नैसर्गिक संख्या आणि 0 मिळून तयार होणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजेच नैसर्गिक संख्यामध्ये जर आपण 0 जोडला तर त्या संख्यांचा समूह म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांची मालिका अशी आहे: 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असं अनंतपर्यंत. या संख्यांचा वापर आपण मोजण्यासाठी करतोच, पण 0 स्थिती दाखवण्यासाठी देखील शून्याचा वापर होतो. इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा. 0 हा पूर्ण संख्येमध्ये येतो, पण नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही. परीक्षेत हाच फरक वारंवार विचारला जातो. बऱ्याच वेळा प्रश्न असा येतो की 0 कोणत्या संख्यांच्या प्रकारात येतो? याचं बरोबर उत्तर म्हणजे पूर्ण संख्या. म्हणून लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्या प्लस 0 म्हणजे पूर्ण संख्या. हा फरक नीट समजून घेतला तर पुढचा प्रकार समजायला अजिबात अडचण येणार नाही. आता आपण पूर्णांक म्हणजे काय ते समजून घेऊया. मित्रांनो, ज्या संख्यांमध्ये धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 या तिन्हींचा समावेश होतो त्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. धनसंख्या म्हणजे 0 पेक्षा मोठ्या संख्या, जसं की 1, 2, 3, 4, 5 असं अनंतापर्यंत. आणि ऋणसंख्या म्हणजे 0 पेक्षा लहान संख्या, ज्या ऋण चिन्हाने दर्शवल्या जातात, जसे की -1, -2, -3. आणि या दोघांच्या मधोमध असलेली संख्या म्हणजे 0. म्हणजेच पूर्णांकाची मालिका अशी आहे, हे बघा: -3, -2, -1, 0.
शून्यापासून पुढे सगळे धनसंख्या आणि शून्यापासून मागे सगळे ऋणसंख्या त्या अनंतापर्यंत. या संख्यांचा वापर आपण तापमान, नफा तोटा, उंची, खोली अशा अनेक ठिकाणी करतो. इथे लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक आणि पूर्ण संख्या या फक्त धन असतात, पण पूर्णांकामध्ये ऋण संख्या सुद्धा येतात. परीक्षेमध्ये खालीलपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे असा प्रश्न नक्कीच विचारला जातो. त्यामुळे हा प्रकार नीट समजून घ्या. आता आपण पूर्णांक संख्या रेषेवर कशा दाखवतात ते समजून घेऊया. मित्रांनो, संख्या रेषा म्हणजे एक सरळ रेषा, त्यावर सर्व संख्या क्रमाने आणि योग्य अंतरावर दाखवलेल्या असतात. या रेषेवर मध्यभागी शून्य असतो. शून्याच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व संख्या धनपूर्णांक असतात. 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतापर्यंत असतात. इकडे अनंतापर्यंत. आणि डाव्या बाजूला ऋण पूर्णांक संख्या असतात. या पण अनंतापर्यंत असतात इकडे. जसजसे आपण उजवीकडे जातो तसतसे संख्या मोठी होत जाते इकडे, आणि जसजसे आपण डावीकडे जातो तशी तशी संख्या लहान होत जाते इकडे. संख्या रेषेमुळे आपल्याला हे लगेच समजतं की कोणती संख्या मोठी आहे, कोणती संख्या लहान आहे, आणि ऋण व धन संख्यांचा परस्पर संबंध काय आहे. परीक्षेमध्ये संख्या रेषेवर आधारित प्रश्न खूप वेळा विचारले जातात, म्हणून पूर्णांक संख्या रेषेवर नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण समसंख्या म्हणजे काय ते समजून घेऊया. मित्रांनो, ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. म्हणजेच एखाद्या संख्येला 2 ने भाग दिल्यावर शिल्लक 0 आली तर ती संख्या समसंख्या असते. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12 अशा भरपूर अनंतापर्यंत समसंख्या पण आहेत. तसेच 12, 14, 16, 18 या सर्व संख्या सुद्धा समसंख्याच आहेत. इथे एक सोपा नियम लक्षात ठेवा. एखाद्या संख्येला 2 ने भाग गेला म्हणजे समसंख्या. हा नियम वापरून परीक्षेत पटकन उत्तर काढता येतं. समसंख्या ह्या धन असू शकतात, ऋण असू शकतात किंवा शून्य सुद्धा असू शकते. उदाहरणार्थ -2, -4 या ऋण समसंख्या आहेत आणि 0 ही समसंख्या आहे, कारण 0ला 2 ने पूर्ण भाग जातो. परीक्षेमध्ये खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या आहे असा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यामुळे नियम नीट लक्षात ठेवा. आता आपण विषम संख्या म्हणजे काय ते समजून घेऊया. मित्रांनो, ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. म्हणजेच एखाद्या संख्येला 2 ने भाग दिल्यावर शिल्लक उरते तर ती संख्या विषम असते. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7, 9, 11 अशा अनंतपर्यंत असतात त्या पण विषम संख्या पण. या सर्व संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे त्या सर्व संख्या विषम संख्या आहेत. तसेच 13, 15, 17 या पण सर्व संख्या विषम संख्याच आहेत. इथे एक सोपा नियम लक्षात ठेवा. जर एखाद्या संख्येला 2 ने भाग जात नाही तर ती संख्या विषम संख्या आहे. ठीक आहे. हा नियम वापरून परीक्षेमध्ये उत्तर पटकन ओळखता येतं. विषम संख्या या धन असू शकतात किंवा ऋण असू शकतात. उदाहरणार्थ -1, -3 या ऋण विषम संख्या आहेत, पण 0 ही विषम संख्या नाही. ठीक आहे. 0 ही विषम संख्या नाही, कारण 0ला 2 ने पूर्ण भाग जातो. ती समसंख्या आहे. परीक्षेमध्ये खालीलपैकी विषम संख्या कोणती असा प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. त्यामुळे सम आणि विषम यामधला फरक नीट लक्षात ठेवा. आता आपण मूळ संख्या म्हणजे काय ते समजून घेऊया. मित्रांनो, ज्या संख्यांना फक्त 2च भाजक असतात त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. ते 2 भाजक म्हणजे 1 आणि ती स्वतः संख्या. उदाहरणार्थ 2 ही संख्या घ्या. 2ला फक्त 1 आणि 2 यांनीच भाग जातो, त्यामुळे 2 ही मूळ संख्या आहे. तसेच 2, 3, 5, 7, 11 या सर्व संख्यांनाही फक्त 1 आणि ती संख्या स्वतः हेच 2 भाजक असतात, म्हणून त्या सर्व मूळ संख्या आहेत. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 1 ही मूळ संख्या नाही,
1 ही मूळ संख्या नाही, कारण तिला फक्त एकच भाजक आहे. तसेच 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. एकमेव सममूळ संख्या आहे. बाकी सर्व मूळ संख्या विषम आहेत. कारण इतर सर्व समसंख्यांना 2 ने भाग जातो. परीक्षामध्ये खालीलपैकी मूळ संख्या कोणती असा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. त्यामुळे मूळ संख्यांची व्याख्या नीट लक्षात ठेवा. आता आपण संयुक्त संख्या समजावून घेऊयात. मित्रांनो, ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त भाजक असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजेच अशा संख्यांना 1 आणि ती संख्या स्वतः याशिवाय अजून किमान एक तरी भाजक असतो. उदाहरणार्थ 4 ही संख्या घ्या. 4ला 1, 2 आणि 4 असे 3 भाजक आहेत. त्यामुळे 4 ही संयुक्त संख्या आहे. तसेच 4, 6, 9, 10, 12 या सर्व संयुक्त संख्या आहेत. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कधीही एकाच वेळी असू शकत नाहीत. म्हणजेच एखादी संख्या मूळ असेल तर ती संयुक्त नसते आणि संयुक्त संख्या मूळ नसते. तसेच 1 ही संख्या ना मूळ आहे ना संयुक्त आहे. म्हणजे 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. हे लक्षात ठेवा. असा प्रश्न परीक्षामध्ये हमखास विचारला जातो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे प्रकार सविस्तरपणे पाहिले आहेत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या हे सर्व प्रकार आपण उदाहरणांसह समजून घेतले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला नीट समजला असेल आणि गणिताची बेसिक संकल्पना क्लिअर झाली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक आम्हाला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देतो. मित्रांनो, जर तुम्ही SSC GD, पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर ड्रीमवर्दी हा चॅनल तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. म्हणूनच जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढील भागामध्ये आपण बेसिक मॅथ्स पार्ट 3 बघणार आहोत. 3 मध्ये आपण पूर्णांक, दशांश आणि त्यांचे प्रकार अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी ड्रीमवर्दी सोबत जोडलेले राहा. जय हिंद.